निश्चितच बघूया. त्या लढाईकडे आमचंही लक्ष असेल आणि निकालाकडे देखील असेल. पश्चिम महाराष्ट्राच्या विषयात मला असं वाटतं की थोडं ज्यावेळेला तुम्ही सहकार म्हणता त्यावेळेला माझ्याकडे दुसरी एक जबाबदारी सिव्हिल एव्हिएशनची. निश्चितच. तर आणि मला तुम्हाला संपवायच्या आधी 2 मिनिटं माझ्या पश्चिम कृपया. महाराष्ट्रासाठीचं 2-3 जे प्रमुख मागच्या काळामधले काही कामं जी झाली ती मला असं वाटतं तुमच्या वेळेच्या याच्यामध्ये मी ती थोडीशी मांडीन. नाही की पश्चिम महाराष्ट्रात खरं तर आपण पाहतो मागाशी म्हणलं तसं की आमचा हा सहकार्याच्या माध्यमात एक समृद्ध प्रदेश आहे. त्यामुळे आमचा शेतीमाल असेल, आमचा उद्योग असेल, व्यवसाय असेल, यासाठी या पश्चिम महाराष्ट्रातलं एक हवाई वाहतुकीच्या माध्यमातून सुद्धा एक नेटवर्क उभं करणं, ते वाढवणं ही सुद्धा एक जबाबदारी आमच्या सगळ्यांवरती होती. त्यामुळे आता पुरंदरचं विमानतळ जे आहे त्याचे भूसंपादन सुरू झाले. पुढच्या काळात एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं मोठं विमानतळ पुरंदरला होतं. माननीय देवेंजींचं ते स्वप्न आहे, ते त्याच्यासाठी कामालाही लागलेत. सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू झाली आहे. सोलापूर ते हैदराबाद विमानसेवा सुरू झाली आहे, नव्यानं सुरू झाली. आज या पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो की पुण्याच्या विमानतळाचं सुद्धा आता एक्सपेन्शन आम्ही करतोय. पुण्यातून पुढच्या काही काळामध्ये तुम्ही युरोपमध्ये सुद्धा तुम्ही सगळे मंडळी इथून प्रवास करू शकाल. वाईट बॉडी एअरक्राफ्ट असतील, रनवे एक्सपेन्शनच्या माध्यमातून नवीन टर्मिनल ऑपरेशनमध्ये आलं. आम्ही आता सांगलीच्या विमानतळाचा विचार करतोय, त्यासाठी काम करतोय. कराडमध्ये एक छोटीशी धावपट्टी आहे, ती पुढच्या काळात कशी वाढवता येईल याचा विचार करतो. सोलापूर झालं. कोल्हापूर सारखं एक महत्वाचं शहर आहे, तिथल्या विमानतळाचा विस्तार, तिथल्या रनवेचा विस्तार, त्याच्यामध्ये सुद्धा आता काम चालू आहे. त्यामुळे या दृष्टीनं नवी मुंबईच्या विमानतळाचं उद्घाटन झालं. पुढच्या एक 40-45 दिवसामध्ये ते प्रत्यक्षात कार्यान्वित होईल. त्यामुळे एकूण पश्चिम महाराष्ट्र म्हणून नवी मुंबईचं विमानतळ असेल, पुण्याचं नवीन होणारं विमानतळ असेल, पुण्याच्या विमानतळाचा आत्ताच्या विमानतळाचा विस्तार असेल, सांगलीमध्ये नवीन विमानतळाचा निर्मितीचा विचार असेल, सोलापूरमधनं विमानसेवा सुरू झाली. अशा पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या ज्या संधी म्हणून आम्हाला दिसत आहेत की ज्या माध्यमातून व्यापार वाढेल, उद्योग वाढेल, शेती व्यवसाय वाढेल, त्यासाठी सिव्हिल एव्हिएशनच्या माध्यमातून सुद्धा जे काम दिलं त्याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा विचार करणार, कारण मी इथून जातो, तो विचार निश्चितपणे माझ्या मनात, आणि मी त्याच्यामध्ये जितकं प्रामाणिकपणे काम करता येईल ते करतोय. आणि तुम्ही केलेल्या प्रामाणिक कामात